सर एवढं प्रोजेक्टला विरोध होतात आणि भूटानीसारखे किंवा इतर कुठेही आजच्या इंजिनियर डेच्या दिवशी आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की इंजिनिअरिंग करताना निसर्गाची कुठेही नुकसान होणार नाही याची काळजी घेणं इंजिनियर लोकांचं अतिशय प्रामाणिक महत्त्व असलं पाहिजे. आपल्याकडे जगामध्ये आणि देशामध्ये देखील जेव्हा आपण पहिल्यांदा इंजिनिअरिंगचे मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं त्यावेळेला आपलं सगळं कौशल्य जे होतं ते आपण एवढ्यासाठी पणाला लावलं होतं की कसं करून निसर्गाला आपण थोडं आपल्या ताब्यात ठेवायचं. टेमिंग द नेचर वॉज द फर्स्ट प्रायोरिटी in the first generation of infrastructure development. Now we should working in harmony with environment. We should follow the law of nature and then only development will be really sustainable. So गोव्यासाठी आपण जर विचार केला तर गोवा एवढं सुंदर राज्य आहे. गोवा हे आपल्या अतिशय सगळ्यांना प्रेम वाटण्यासारखंच राज्य आहे. तर त्याचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे निसर्ग हे वैशिष्ट्य आहे. गोव्याचा समुद्रकिनारा, गोव्याचे सुंदर हिरवळ हे सगळं टिकवून गोव्याचा विकास झाला पाहिजे. सर एवढे मोठे प्रोजेक्ट येतात ते सांगितलं होतं की गोव्याची कॅरिंग कॅपॅसिटी आहे त्याच्यावर विचार केला पाहिजे म्हणून. कॅरिंग कॅपॅसिटी करावी हे बऱ्याचदा सांगतोय. मला अशी अपेक्षा आहे की लवकरच गोव्याची कॅरिंग कॅपॅसिटी करून कुठे विकास केला पाहिजे, कुठे विकास होता कामा नये ह्याची एक प्रमाण आपण ठरवू शकतो. सर गोव्यासाठी हे मोठे प्रोजेक्ट येतात ते योग्य आहे का? सर ज्या भूतानी प्रोजेक्टवर एवढा अपोज होत आहे तुम्ही, तर प्रोजेक्ट तुम्ही त्याच इव्हेंटला तुम्ही सहभागी होतात सर.